कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर जरा आता इकडे आसपास फेरफटका मारतो आहे मी आणि तुम्हाला दाखवतो या साईडला. म्हणजे सध्या आंबे एवढे काय आले नाही आहेत, पण हा इथे एक आंब्याचं झाड आहे, बघू शकता इथे त्याच्यावरती कुठे कुठे 2-4 आंबे दिसत आहेत. ते तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आंब्यावरती जास्त काही आंबे नाही, तिथे 2 आंबे दिसत आहेत आणि तिथला एक 3 असे 2-4 आंबे दिसलेत. पण बाकीचे आंब्यांची झाडं बघू शकता एकदम खाली खाली आहेत. तर मगाशी तिकडे होतो, तिकडे मामी पण आहेत त्या साईडला, आणि आता इकडे आलो आहे जरा सावलीत. मस्तपैकी थंड वातावरण आहे इकडचं. त्या खैरं बरीच आहेत, खैराची झाडं बरीच आहेत, त्यामुळे काटे लागतात, बेकार लागतात. तर तुम्हाला माकडे दाखवायची होती म्हणून मी आलेलो, पण माकडं काही इथं आलेली नाही आहेत, त्यामुळे काय आता दाखवता पण येणार नाहीत. मागच्या वेळेला बोललो या साईडला इथे बांबूच्या बेटाच्या इथं बसलेले माकडं, पण त्यावेळेला माझ्याकडे काही फोन नव्हता, त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आली. इकडं बघू शकता बांबूंचा बेट आहे. तर गुढीपाडव्याला वगैरे किंवा अशा आपल्याला घरकामासाठी वगैरे मानगे लागतात, तर ते इथलेच काढले जातात. तिकडं पण बघू शकता मानगे आहेत सगळीकडं. आणि ह्या साईडला आंब्याचं झाड आहे, इथे एक केळीचं झाड आहे. इथं फाटी वगैरे ठेवलेली आहेत चुलीसाठी, इथं पण ठेवलेली आहेत फाटी. तिकडे मम्मी जरा काम करते. आणि इकडे बघू शकता परत आंब्याचं झाड आहे. आंबे दाखवायला तर नाही आहेत, पण आता तुम्हाला मी चिकू दाखवतो. चिकू पण कुठे कुठे आलेत, जास्त एकदम काय भरून नाही आलेत, पण आलेत. जर कुठला पिकलेला असेल तर तो पण खायला भेटेल आपल्याला, बघूया. तर हा बघा इथे मागे चिकूचं झाड आहे. तर मागच्या वेळेला आले त्यावेळेला एकदम बारीक बारीक चिकू होते, पण आता बघू शकता थोडी साईज मोठी झाली आहे चिकूंची. पिकलेले ते नाही आहेत अजून, तयार पण नाही झालेत. ते बरेच चिकू आलेत चिकूवरती पण, म्हणजे एकदम भरून पण नाही आला आहे, पण कमी पण नाही आला आहे. बऱ्यापैकी आहेत चिकू खाण्यापुरते तरी. या साईडला पण बघू शकता इथं दाखवले चिकू आहेत, आणि इकडे पण खाली पण आलेत, हाताला आहेत एकदम. पण इकडे एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे माकडांचा. एवढे चिकू येऊन काय फायदा नसतो, त्या माकडांपासून त्याची देखरेख पण करायला लागते, नाहीतर ते माकडं येतात आणि घेऊन जातात, खाऊन जातात. त्यांना पण काय पोटासाठी पाहिजे असतं, त्यामुळे ते येतात, खातात आणि जातात. आणि इथे पण एक चिकूचं झाड आहे मागच्या साईडला, तर त्याच्यावरती पण किती चिकू आले ते तुम्हाला दाखवतात, तर तुम्हीच बघा. ते बघू शकता याच्यावरती तरी सध्या आता यायला चालू झाले, बारीक बारीक चिकू आहेत. तिकडं वरती तर नाही आलेत, कुठं दिसत असतील, पण इथे समोर बघू शकता. हा बघा, हा पण होईल काही दिवसात तयार. मस्त आहे चिकू, जाडा झाला आहे. आणि इकडे पण आहेत 1-2 चिकू, तर मस्तपैकी काही दिवसांनी होतील तयार, त्यावेळेला आपण खाऊ. आता चिकू तर बघितलेत, आता तुम्हाला पेरूचा झाड दाखवतो. पेरूवरती पेरू तयार झालेत, त्यामुळे एकतरी खायला भेटणार आपल्याला. तर हा बघा मागे पेरूचं झाड आहे, पेरूच्या झाडावरती पण पेरू आलेत, बघू शकता. की हा बघा इथे आहे, वरती दिसत असेल, दिसतंय काय? हां, तर तिथे एक पेरू आहे. आता मी उडी मारून काढणार आहे तो असं जमत नाही आहे. तर आता तो पेरू काढतो आणि तुम्हाला दाखवतो. तो सर तुम्ही बॅक कॅमेऱ्याने बघा किती पेरू आलेत ते. इकडे पण एक पेरू आहे, आणि त्याच्या बाजूला मी बघितलेला हा पिकलेला पेरू ह्या साईडला आहे. तर आता हे 2 पेरू, हा इथला एक पेरू आणि हा इथला एक पेरू मी काढणार आहे, आणि आता काढल्यावरती तुम्हाला दाखवतो डायरेक्ट सीधा कॅमेरामध्ये. तिकडं वरती पण बघू शकता, झूम करून दाखवतो. ते बघा तिथं 2 पेरू आहेत, त्यातला एक आहे ना पेरू खाल्ला नाही कोणीतरी, पण एक पेरू चांगला आहे. मग आता गारकाटणी काढायला लागेल, तो आता काढू आपण थोड्याच वेळात आणि भेटू परत. हा बघा पेरू, बघा दिसला ना पेरू. तर थोडासा पक्ष्याने खाल्ला नाही, तर जवळ येऊन बघितलात तर दिसेल थोडासा पक्ष्याने खाल्ला नाही, पण आपण अर्धा पार्ट खाऊ शकतो त्याचा. आणि इकडे वरती पण एक बघू शकता की इथं पेरू आहे, दिसत असेल, तर तो पण आता आपण काढणार आहोत. A few moments later. हे बघा 2 मस्तपैकी पिकलेले पेरू आहेत. एक थोडासा पक्ष्याने खाल्ला नाही, तो अर्धा आपण कट करून खाऊ शकतो. आणि एक मस्तपैकी तयार एकदम पिक्का पेरू आहे, तो आता थोड्याच वेळात आपण मीठ मसाला लावून मस्तपैकी खाणार आहोत. तर आता पेरू तर काढलेत, आता जरा तुम्हाला काजू दाखवतो, आणि आमची मांजरं आहेत ती पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे. मांजरं बरीच आहेत आणि एकदम डॅम्बीच मांजरं आहेत, तर तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. तर आता सध्या आम्ही घराच्या समोर आलो, बघू शकता. इकडे मागे झोपाळा पण आहे बसायला, तर त्या झोपाळ्यामध्ये बसून नंतर आम्ही आता पेरू खातो. त्याआधी तुम्हाला दाखवायचं हे बघा, इथे मागे मस्तपैकी बोंड आहेत. फक्त आता काही बोंडा त्या बिया काढलेल्या आहेत. हा बघा एक छोटासा बोंड आहे, आणि इथं पण आहे. तर मस्तपैकी गोड असतात बोंड, तर ती मी नंतरला काढून खाणार आहे, आता नाही. पण इकडं बघू शकता इथं पण मस्तपैकी काजू आले, बघू शकता. इथे एक बोंड आहेत 2 पिकलेले, आणि वरती पण आहेत काजू कुठे कुठे. ओल्या बिया पण आहेत, या बघा बिया तुम्हाला दिसत असतील 2, तर त्या इथं जवळ दाखवण्यासारख्या होत्या. आणि इथं पण आहे त्या बघा एकदम
एकदम पास आहेत, निकट जवळच आहेत एकदम. तर त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आता. बाकीचे सगळे वरती आहेत एकदम बिया. त्या बिया काढताना वेळेची पण व्हिडिओ आपली होणारच आहे. आता पटकन जाऊ, आता काय जास्त काय याच्याबद्दल बोलत बसणार नाही. पटकन जाऊ, त्याला पेरू कापू आणि मस्तपैकी मीठ मसाला लावून खाऊ. तर बघू शकता मगाशी जो पेरू काढलेला आपण तो मस्तपैकी मीठ मसाला लावून मी तयार केला आहे. आणि आता मस्तपैकी इथं थंड वातावरणात बसून मस्तपैकी खाणार आहे, निसर्गाचा आनंद लुटत. तर आजचा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.